वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं यशस्वी सर्वांना मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे काल आपण 15व्या श्लोकापर्यंत आलो होतो 12व्या अध्यायाचं आणि त्यात आपण पाहिलं की आता 12व्या पासून 12व्या नंतर सगळं भक्ताचं वर्णन करतायत भगवान, कारण ते जे भक्ताचे गुण आहेत तेच भक्तीसाठी साधन आहे. तर 15व्यात भगवान म्हणाले, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते ह्या हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सतमे प्रिया. तेही आपण पाहिलं की ज्याच्याकडून कोणाचा द्वेष होत नाही आणि कोणाहीकडून त्याचा द्वेष होत नाही असं त्याचं आचरण असतं आणि हर्ष, अमर्ष, भय, उद्वेग ह्याच्यापासून तो अलिप्त असतो. असा भक्त मला प्रिय असतो. हे स्थितप्रज्ञाची लक्षणातही ह्याच गोष्टी आलेल्या आहेत. आणि तो भक्त कसा असतो तर अनपेक्षः 16वा श्लोक अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. अनपेक्षा आहे, त्याला कशाचीही अपेक्षा नाही, मुक्तीचीही अपेक्षा नाही असा तो भक्त आहे. शुचिर्दक्ष, पण कशाची अपेक्षा नसली तरी शुचिता सोडून दिली असं नाही. बाह्य शुद्धी, बाह्य शुची हा शुचिताही स्नानाधिकानी आहे, आंतरशुची ही भगवान नामस्मरणाने आहे. आणि शुचितेसाठी वेगवेगळे नियम शास्त्रांनी घालून दिलेले आहेत. त्यात सोयर सुतक असताना पाळायचे नियम, त्याच्यानंतर स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळी पाळायचे नियम, हे सगळे शुचितेचा भाग म्हणून आलेले आहेत. तशी अंतर्बाह्य शुचिता सांभाळणार आणि गतव्यथा, ज्याच्या व्यथा संपलेल्या आहेत सगळ्या. कारण देहाकडे लक्षच नाहीये. लक्ष जे आहे ते देवाकडे आहे. देहाकडे लक्ष नसल्यामुळे देहाला काही आजार आहे, दुखलं, खुपलं, वय झालं याचा काही त्याच्याशी त्याच्या मनात त्याचा काहीही लेश येत नाही आणि पूर्ण लक्ष भगवंताकडे असतो. असा जो आहे यो मद्भक्त, म्हणजे असा माझा भक्त जो आहे तो मला प्रिय आहे. पुढे अजून लक्षणं सांगतायत 17वा श्लोक यो न रुष्यति न द्वेष्टी न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. सुखेषु दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. हे जसं स्थितप्रज्ञाचं सांगितलंय तसंच आहे की एखादी अनुकूल परिस्थिती झाली म्हणून हर्ष झालाय किंवा प्रतिकूल झाली म्हणून द्वेष निर्माण झालाय असं त्याचं काहीच नाही. किंवा काही दुःख होतंय आणि शोक करतोय असंही नाही. आणि कशाची कांक्षा नाही, आकांक्षा काही नाही. आणि शुभाशुभ परित्यागी, मनात हा विचारच नाही हे शुभ आहे हे अशुभ आहे असं ठरवायला जो अहंकार लागतो तोही गेलेला आहे. सर्व अहंकार भगवंताकडे लागल्यामुळे हे शुभ हे अशुभ त्या सगळ्याचा त्याने मनापासून त्याग केलेला आहे किंवा तो आपोआप झालेला आहे. असा भक्तिमान्य समेत प्रिय हा, असा भक्तिमान असलेला पुरुष मला प्रिय आहे म्हणतात भगवान. पुढे 18व्या श्लोकात सांगतायत समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. समशत्रौ च मित्रे च, शत्रू असो मित्र असो त्यांच्याकडे समभाव आहे. धर्मराजांचं उदाहरण सांगतात. धर्मराज दुर्योधनालाही सुयोधन म्हणून हाक मारायचे. तर अशी ती समवृत्ती आहे त्यांची.
तर समशत्रूच्या मित्रेच्या आणि मानापमानातही समच आहे. मान अपमान मानल्यानंतर मान करणारा देणारा मित्र किंवा अपमान करणारा शत्रू ही भावनाच नाही, त्यामुळे शत्रू मित्रही सम झाला आणि शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. शीत उष्ण सुख दुःख या च्या ठिकाणी त्याच्या त्याच्या वागण्यात किंवा त्याच्या अनुभवात समता आहे. म्हणजे तो कुठेही त्या दोघांमध्ये काही फरक असा त्याला भासतच नाही. मानत नाही पण असं पण नाही, भासतच नाही. सम अवस्था त्याची आहे. कारण का? तर तो संग विवर्जित हा. शरीराचा संग गेला तर शरीराचा संग गेल्यानंतर शरीराच्या संबंधी आहे जे सुख भौतिक सुखाच्या गोष्टी त्याचाही संबंध गेला. शरीराचा संबंध गेला, मन आणि बुद्धी परमेश्वराच्या ठिकाणी लागली म्हणजे त्या मनबुद्धीने ज्याला ज्या विषयात रंगायचं ती मनबुद्धी ईश्वराकडे लागली. त्यामुळे हा सगळा भेदही गेला आणि इच्छाही गेल्या, सगळं जाऊन सम अवस्था त्याला प्राप्त झाली. आणि त्यामुळे तो कसं झाला 19व्या श्लोकात सांगतायत तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुती म्हणजे निंदा असो किंवा स्तुती असो त्याच्यासाठी ते सारखंच आहे. का सारखं आहे? कारण ती निंदा स्तुती होते ती देहाची, त्या देहाप्रमाणे जे वागलं गेलं त्याची, त्या देहाशी काही संबंध नसला. आता रस्त्याने जाताना कोणीतरी एक दगड पडलेला आहे आणि त्या दगडाला कोणी शिव्या देत असेल तर आपल्याला काही वाटत नाही. कारण त्या दगडावर आपलं काही ममत्व नाही. तसं शरीरावरचं मनावरचं ममत्व सुटल्यामुळे त्याच्या संबंधी कोणी निंदा करो स्तुती करो याला काही त्याचा फरकच पडत नाही. आणि पुढे काय तर अनिकेत. अनिकेत म्हणजे मराठीत आपण अर्थ देतो ज्याला निकेत नाही असा म्हणजे घर नसलेला. पण अनिकेत म्हणजे घराची हे माझं घर असं ठराविक जागेला ठराविक बांधकामाला मानणारा असा संकुचित भाव त्याचा सुटला. त्यामुळे हे विश्वची माझे घर अशी त्याची भूमिका होते. म्हणून त्यांना म्हणजे आणि गृहेषु अतिथीवत वसेत हे त्यांचं आचरण होतं. एकदा एक माणूस प्रवास करता करता रात्र होते तिथे एक कुटी दिसते आणि त्याला लक्षात येतं कोणतरी साधू महाराजांची कुटी असेल. कारण तसंच भारावलेलं वातावरण वगैरे. तो हा प्रवासी असतो आणि तो त्याचा कुटीत जातो आणि त्यांना म्हणतो मला आसरा मिळेल का राहायला? ते म्हणतात हो हरकत नाही. आता त्या कुटीत बघितल्यावर काही पांघरायला नाही, हंतरायला नाही, काही नाही, काहीच नाही, मोकळी पूर्ण असते. तर तो साधू महाराजांना विचारतो की महाराज तुमचं सामान कुठे? तर हे म्हणतात तुझं सामान कुठे? तर म्हणे नाही मी नुसतं प्रवासी आहे, इकडून मला आता तिकडे जायचंय त्यामुळे बरोबर काही घेतलेलं नाहीये मी. तर म्हणाले माझं पण तसंच आहे, या संसारात मी प्रवासी आहे त्यामुळे सामान कशाला गोळा करू? तर ही त्यांची भूमिका असल्यामुळे घराचीच संकल्पना नाही, त्यामुळे हे माझं घर ते चालवायचंय, त्याच्यात राहणारे माझ्या कुटुंबियांचं पालन पोषण करायचंय, त्याच्यासाठी लागणारं अन्न साठवायचंय, पैसे साठवायचे, काही नाही. अनिकेत आहे, कुठे घर ही भावनाच नाहीये त्याची. त्यामुळे असं सांगतंय रामकृष्णांच्या ह्याच्यात आहे, एक तर पक्षी आणि दुसरं म्हणजे साधू हे स्वतःचं घर करतच नाहीत. कारण अमुक एवढंच म्हणजे माझं घर ही भावना त्यांची नसते. तसे अनिकेत असल्यामुळे स्थिरमती आहेत. स्थिरमती भक्तिमान मे प्रिय नरा. असे जे स्थिरबुद्धी असलेले जे आहेत ते ते भक्तिवान पुरुष मला प्रिय आहेत.
आता शेवटचा श्लोक. आता 12व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक भक्तियोग आहे. भक्तियोगच सर्व ठिकाणी गीतेत त्याचंच इथून तिथून वर्णन आहे. बाकी भागात त्याचं कर्माची जोड देऊन, ज्ञानाची जोड देऊन असं जरी असलं, तरी सगळीकडे शेवटी भक्तियोगच हाच सांगितलेला आहे. इथे हा विशेष करून एक्सप्लेन केला गेलेला आहे. तर त्यामुळे या अध्यायाचं वैशिष्ट्य काय? तर भगवान सांगतायत 20व्या श्लोकात, शेवटचा श्लोक 12व्या अध्यायातला, ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. हे जे धर्मामृत म्हटल्या, धर्माचं अमृत म्हणजे कसं वागावं हे सांगण्यात अमृत, त्यातलाही अमृतत्व असलेला असा धर्म मी तुला सांगितलेला आहे. तो धर्म जर कोणी श्रद्धाळू अशा पुरुषांनी त्याचं मतपरायण होऊन माझ्याकडेच लक्ष देऊ, मीच गंतव्य आहे असं मानून जर हा उपदेश ऐकला, याचं निष्काम प्रेमाने जर सेवन केले, तर ते मला अतिशय प्रिय होतात किंवा आहेत. आता या श्लोकाचं महत्व असं आहे की गीतेत हाच एक श्लोक असा आहे की ज्यांनी आपल्याला कळतं की गीता फक्त अर्जुनाकरता नाही सांगितलेली आहे. कारण इथे काय म्हटलंय, श्रद्धाळू जे कोणी श्रद्धाळू पुरुष माझ्या वर सांगितलेल्या उपदेशाचे पठण अमृताचे प्रेमभावाने सेवन करतात, ते मला प्रिय आहेत. याचाच अर्थ काय, गीता अर्जुनापुरती नाही सगळ्यांना सांगितली. आणि मत्कर्म परमो भव हे जर करायचं असेल तर ते मत्कर्म म्हणजे माझी गीता जी आहे ती, गीता म्हणजे गायलेलीच म्हणून त्याला गीता म्हणतात, म्हणजे परमेश्वरांनी म्हटलेली आहे ती. तर ती त्याचं जर प्रेमभावनेने सेवन केलं, म्हणजे गीतेचं पठण अर्थासकट जर झालं, अर्थात विना झालं तरीही ते परमेश्वराचंच शब्दांचं आपण आवर्तन करून आपली चित्तशुद्धी होऊन हळूहळू अर्थ तो प्रकट होणार आहेच. पण ज्यांनी अर्थासकटही त्यांनी जाणून घेतलं, म्हणजे ते धर्माचं अमृत निष्काम प्रेमाने सेवन केलं, तर ते मला प्रिय होतात, इतकं हे आश्वासन गीतेबद्दल दिलंय. त्यामुळे मत्कर्म परमो भव मधलं एक कर्म असं आहे की गीताचं पठण करणं आणि जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं. अशा रीतीने 12वा अध्याय इथे समाप्त झाला. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्ण चरणारविन्दाभ्यां कृष्णार्पणमस्तु. अथ त्रयोदशोऽध्यायः. आता आपण 13वा अध्याय बघणार आहोत. आधी आपण 13वा अध्याय बघितला, त्याची समरी पण घेतली, सारांश. आता आपण पुन्हा 13व्या अध्यायाची उजळणी सगळ्यांच्या विनंतीवरून पुन्हा करत आहोत. तर मागेही सांगितल्याप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीच्याच पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी सोप्या शब्दात क्षेत्रज्ञ विवेक काय म्हणून सांगितलं. या 13वा अध्याय जसा 12वा अध्याय हा भक्तियोग आहे, तसा 13वा अध्याय हा क्षेत्रज्ञ विवेक आहे. तर क्षेत्रज्ञ विवेक म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्राला जाणणारा. तर या क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, याची डेफिनेशन भगवान करतायत. इदं शरीरं कौन्तेय, श्री भगवान उवाच, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. अगदी सोपी व्याख्या केलेली आहे. आपण इदम म्हणजे थोडक्यात हे, तर
इदम म्हणून जे जे आपल्याला दाखवता म्हणतो ते सगळं शरीर आहे. म्हणजे आपल्या शरीरात आपण अ, जाताना येत मी गेलो, मी आलो जरी म्हणत असलं किंवा अ, जेव्हा आपण मी आलो, मी गेलो म्हणत असतो, तेव्हा शरीराला आपण मी जरी म्हणत असलो, तरी त्याच्याशिवायही आपण विचार करतो ना, की माझं अंग दुखतंय, माझे पाय दुखतायत. म्हणजे माझं अंग म्हणजे हे अंग, कोणतं अंग तर हे. हे म्हणून जे दाखवता येतंय, ते क्षेत्र झालं आणि त्याला जाणणारा तो क्षेत्रज्ञ आहे. हा इतका सोप्पा त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. आणि ज्ञानाच्या अभ्यासात अ, हाच अभ्यास पुढे केलाय. रमण महर्षींचं उदाहरण आहे. हू एम आय म्हणजे मी कोण आहे? याचाच विचार करून ते त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचलेले आहेत. तर वेदांताचा अभ्यास करताना ही पद्धत सांगितलेली आहे. शरीरापासून सुरू करून शरीर हे वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळं असतं. लहानपणापासून आतापर्यंत बदलतं. पण मीची जाणीव ही तीच असते. त्यामुळे अ, शरीर बदललं तरी ती जाणीव तीच आहे म्हणजे ती या शरीरापेक्षा वेगळं आहे. दुसरं म्हणजे झोपेत या शरीराचा अ, आभास नसतो. पण तरी आपण असतो म्हणजे शरीरापेक्षा मी वेगळा आहे. मग पुढे मनाचं दिसलं म्हणजे मन म्हणजे मी आहे का? तर गाढ झोपेच्या वेळी झोपेच्या वेळी ते मन किंवा बुद्धी ही अ, तिथे त्याचाही भान नाहीये. तरी पण तिथे आनंद आहे हे उठल्यावर कळतं. म्हणजे असणं हे तिथेही आहे. म्हणजे मन बुद्धीच्या पलीकडेही आहे. अशा पद्धतीने तो विचार करत जातात. कारण माझं मन मग आपण म्हणतो, माझं चित्त थाऱ्यावर नाही, माझी बुद्धी चालत नाही. म्हणजे माझं मन म्हटलं म्हणजे ते मी नाही. अर्थात ज्याची ही बुद्धी आहे आणि मन आहे, असा त्या बुद्धी मनापेक्षा वेगळा अ, असा कोणतरी अहम आपण आपल्या आत आहे, अशा पद्धतीने तो अभ्यास करतात. म्हणून भगवान इथे सांगतात, इदम म्हणून जे जे सांगितलंय ते क्षेत्र झालं आणि त्याला जाणणारा तो क्षेत्रज्ञ. आता हे सांगितलं, पण ते मग सगळ्या जगासाठी किंवा आपल्या शरीरासाठी हे कसं लागू पडतं आणि हा अ, नुसत्या तोंडानी कळण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करून ते जास्त दृढ झालं, तर तसं साक्षात्कारही होऊ शकेल. अशा दृष्टीने भगवान आता पुढे एक्सप्लेन करणार आहेत. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय? तर पहिल्यांदा हे सांगितलं पहिल्या श्लोकात, की इदम म्हणून म्हटलेलं ते क्षेत्र झालं आणि ते जाणणारा तो क्षेत्रज्ञ झाला. आता दुसऱ्या श्लोकात सांगतायत, क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे जो जाणणारा आहे, हे माझं शरीर, हे माझं मन, हे माझं बुद्धी, हे जो जाणणारा आहे, तो कोण आहे? तर क्षेत्रज्ञं च अपि मां विद्धि. क्षेत्रज्ञ जो आहे म्हणजे प्रत्येक जीवाच्या आत जी जाणीव असते, तो सुद्धा मीच आहे. आता इथे माम अपि तो सुद्धा मीच आहे. असं का म्हटलेलं आहे? तर आधीच्या याच्यात सर्वव्यापीत्व त्यांनी दाखवलेलं आहे 11व्या अध्यायात. म्हणजे सर्वव्यापक असा ईश्वर आहे. पण सर्वांतर्यामी असा त्या अ, व्यष्टीच्या अध्यासाने सीमित भासणारा असा अ, अंतर्यामीही मीच आहे, जीवात्मा. म्हणजे जीवात्म्यामधला मन, बुद्धी आणि इंद्रिय बाजूला केली तर जे चैतन्य आहे तो तो खरा मी आहे. त्याला च्या अभ्यासात त्वम पदार्थ शुद्धी म्हणतात. म्हणजे त्वम म्हणजे तू तत्त्वमसी म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस म्हणताना तू म्हणजे कोण? तर मन, बुद्धी, अहंकार किंवा चित्त आणि हे इंद्रिय म्हणजे तू नाही. त्याच्यापेक्षा वेगळा जो कूटस्थ आहेस तो खरा तू आहे. म्हणून भगवान सांगतात जसं व्यापक रूप हे मी आहे, तसं अंतर्यामी रूपाने
त्या शरीराने वेष्टीत झाल्यासारखं भासणारं जे रूप आहे ते मीच आहे. आणि सगळ्या क्षेत्रात क्षेत्र म्हणून जे जे आहे त्या सगळ्यात हाच नियम आहे की त्याचा अंतर्यामी जो आहे किंवा त्याचा जाणणार आहे तो मीच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आत जी ज्ञातृत्वाची भूमिका आहे ती भगवंताच्या चित आनंद मधल्या चित शक्तीचं उदाहरण आहे. तर अशा यांनी जे काही क्षेत्र दिसतंय त्याला जाणणारा तो क्षेत्रज्ञ असा मीच आहे हे भगवान सांगतात. आणि म्हणजे सर्व क्षेत्रात क्षेत्रज्ञ हा मी आणि जीवात्म्यामधलं जे कुटस्थ तो पण मी आणि असा जे हे ज्ञान आहे ते क्षेत्रज्ञ यांना तत्वता जे जाणलं तर त्यालाच ज्ञान असं म्हणतात. हेच पुढे भगवान क्षेत्रज्ञ ह्या कन्सेप्टनी टर्मिनॉलॉजीनी म्हणजे या संज्ञेनी समजावून सांगतात आणि पुढे अर्जुनाला पुरुष प्रकृती अशा भेदानेही समजावून सांगतात. पुरुष म्हणजे पुन्हा ते सच्चिदानंद परब्रह्म, प्रकृतीमध्येच सगळं क्षेत्र म्हणजे हे प्रकृतीचा भाग झाला. तर आता तिसऱ्या श्लोकात सांगतात भगवान, तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता ते क्षेत्र जे आहे आणि ते जसं आहे किंवा ज्या विकाराने ते युक्त आहे आणि ते बनण्यासाठी जी कारण सामग्री आहे आणि हे सगळं तू माझ्याकडनं थोडक्यात ऐक आणि त्याच्याबरोबर तो क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ कोण आहे, त्याचा प्रभाव काय आहे हेही तू माझ्याकडनं समासेनं म्हणजे थोडक्यात ऐक. आपण हेही पाहिलेलं की समास आपण व्याकरणात समास म्हणतो, द्वंद्व बहुव्रीही असे समासाचे भाग आहेत. तर समास याचा अर्थ एखाद दोन शब्दात फार मोठा अर्थ सांगणार आहे. म्हणजेच मोठा अर्थ थोडक्यात सांगायला जे जे शब्दप्रयोग केले जातात त्याला समास म्हणतात. म्हणजे थोडक्यात समास म्हणजे जे डिटेलमध्ये म्हणजे विस्ताराने आहे ते थोडक्यात सांगणे याला तत्समासेन मे शृणु, ते थोडक्यात माझ्याकडून ऐक असं भगवंत म्हणतात. आणि आता हे जे ज्ञान आहे क्षेत्रज्ञ ते फक्त मी सांगतोय असं नाही, ते बाकी कुठे कुठे आलेलं आहे हे आता भगवान सांगतात. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. ऋषिभिर्बहुधा गीतम, सगळ्या ऋषींकडून बहुधा, एकदा म्हणजे एकदा, बहुधा म्हणजे बऱ्याच वेळा, म्हणजे पुष्कळ वेळा पुष्कळ प्रकाराने ऋषींच्याकडून जे वर्णन केलं गेलेलं आहे. गीतम म्हणजे गायलेलं आहे. आणि कशानी तर विविध छंदांनी, छंद म्हणजे वेदमंत्र. छंद याचा अर्थ लपवून ठेवणारा असा होतो लिटरल मिनिंग. आता वेदाच्या मंत्रात ज्ञान लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, वेदामुळे ज्ञान लपलं गेलं किंवा वेद ज्ञानांना लपवून ठेवतात अशा दृष्टीने नाही. आपण मागेही हे उदाहरण बघितलं की समजा दोन वाट्या उलट्या उपड्या ठेवलेल्या कोणाच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याला सांगितलं याच्यातल्या एकाच चॉकलेट आहे आणि एक रिकाम आहे. तर त्यातलं कोणती वाटी तुला निवडायची आहे, तर अर्थात आपण काय म्हणू, ज्याच्यात चॉकलेट झाकलेलं आहे ती वाटी निवडू. कारण ते चॉकलेट ज्यात झाकलंय त्याचा अर्थ उलगडला की त्याच्यात आतला झाकलेला अर्थ बाहेर येणार आहे. ज्यात ते चॉकलेट झाकलेलंच नाहीये तिकडे उघडून काही मिळणारच नाहीये.
तसं छंदात म्हणजे वेदात परमात्म तत्व जे झाकून ठेवलेलं आहे, कारण वेद म्हटले, ज्ञानाभ्यास म्हटले तरी हा मायेच्या राज्यातलाच अभ्यास आहे. पण तो कसा अभ्यास आहे, की काट्याने काटा काढावा तसा मायेतूनच जाऊन मायेच्या बाहेर पडण्यासारखा आहे. असा तो अभ्यास आहे. म्हणून ज्याच्या आत ईश्वर तत्व दडून ठेवलंय त्याचाच अभ्यास करून ते बाहेर काढणं हा वेदाभ्यास करण्याचा उद्देश आहे. तर अशा वेगवेगळ्या वेदातल्या जे छंद आहेत, विविध छंद आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी हेच ज्ञान सांगतात. आणि हेच ज्ञान ब्रह्मसूत्र पदई एव ब्रह्मसूत्राच्या वेगवेगळ्या पदांनी हेच ज्ञान सांगितलेलं आहे किंवा ब्रह्मसूत्र ज्या पदाचं वर्णन करतात. आता पद म्हणजे काय? पदाचा अर्थ असा आहे की तत्पद म्हणजे तो परमात्मा, त्याचं तत्व जे आहे त्याला तत्पद म्हणतात. त्वम म्हणजे जो जीवात्मा, त्याचं जे मूल तत्व आहे त्याला त्वम पद म्हणतात. तर तसं ब्रह्मसूत्र पद म्हणजे ब्रह्मसूत्राने जे जाणून घ्यायचंय ते तत्व म्हणजेच परब्रह्म. अ, हे अ, 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 ब्रह्मसूत्राच्या द्वारानी सुद्धा अ, तेच तेच पद किंवा त्याच ज्ञानाचा पूर्ण निश्चय हा ब्रह्मसूत्राच्या पदाने केलेला आहे किंवा या ज्ञानाचा पूर्णता ज्याच होते ते ब्रह्मसूत्राने सांगितलेलं तत्पद आहे. ते म्हणजे ते म्हणजेच क्षेत्रज्ञ आहे आणि ते सोडून बाकीचं क्षेत्र आहे, म्हणजे त्यातही हाच विषय सांगितला गेला हे भगवान सांगतात. आता भगवान सांगतायत की हे क्षेत्राची उत्पत्ती कशी झाली. क्षेत्राचं लक्षण कळलं तर त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे हे आपल्याला कळायला सोपं जाईल. आणि सृष्टी उत्पत्ती ज्या मार्गाने झाली त्याच्या विरुद्ध सृष्टीचा लय आहे. आणि आपण मागेही बघितल्याप्रमाणे जे विश्वात आहे ते आपल्यात आहे, जे समष्टीत आहे तेच व्यष्टीत आहे. त्याप्रमाणे या अभ्यासाने आपली ही जीव उत्पत्ती पण कशी झाली हे कळल्यावर त्याच्या विरुद्ध मार्गाने गेल्यावर जीवापुरता वैयक्तिक प्रलय म्हणजे मुक्तीचा लाभ करून घेता येतो. तर सृष्टी निर्माण करण्याच्या वेळी आपण मागच्या वेळी प्रस्तावनाही घेतलेली याच्यासाठी की सृष्टी कशी निर्माण झाली. तर सुरुवातीला एक वृत्ती निर्माण झाली. वृत्ती म्हणजे इन्स्टिंक्ट आपण म्हणतो त्याला. ती वृत्ती काय? ती वृत्ती जेव्हा शब्दात रूपांतरित झाली ती असे होते की एकोहम बहुश्याम, म्हणजे एक असलेला मी हे बहु व्हावं. ते का व्हावं? तर बहुरूपाने स्वतःचा आनंद घेता यावा म्हणून ही एक लीला झाली. आणि म्हटलं तर झाले, म्हटलं तर हा भास असल्यामुळे ती झालेलीही नाही असंही आहे. पण जोपर्यंत आपण त्यात असताना आणि त्यातली व्यावहारिक सत्ता कार्य करत असताना आपण ती झाली असा व्यवहार करतो. तर सुरुवातीला काय झालं, ते पुरुष तत्व सच्चिदानंदापासून प्रकृती तत्व तयार झालं. प्रकृती तत्वातनं महत्तत्व, महत्तत्व म्हणजे विराट रूपाची बुद्धी, शुद्ध बुद्धी. महत्तत्व निर्माण झालं. बुद्धी अंतःकरण तत्व निर्माण झाल्यावर तिथे अहंकार निर्माण झाला. आणि मग अशी ती पुढे पुढे मग त्रिगुणापासून पंचमहाभूत, मग पंचमहाभूतांचं पंचीकरण होऊन पंचीकृत पंचमहाभूत आणि मग त्याच्यापासून पुढे सृष्टी अशी निर्माण झाली. आणि व्यक्तीची निर्मिती होताना अहंकार निर्माण झाला आणि मग त्यांनी जे त्याच्या संस्काराला आवश्यक असं शरीर अट्रॅक्ट करून तिकडे त्यांनी जन्म घेतला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात या सगळ्या क्षेत्र जे तयार झालं म्हणजे जगरूपी पण क्षेत्र आणि वैयक्तिक आपलं क्षेत्र. तर मग त्याच्यात म्हणजे म्हणून काय काय आले तर 5 महाभूत झाली, पंचमहाभूत. अहंकार, बुद्धी, मूळ प्रकृती, 10 इंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन आणि 5 विषयाचे तन्मात्रा.
पाच इंद्रियांच्या तन्मात्रा. तन्मात्रा इंद्रियांच्या म्हणजे इंद्रियांचे विषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे इंद्रियाचे विषय आहेत ते पंचमहाभूतांच्या प्रॉपर्टी आहेत. अगदी सर्वात वरचं भूत आहे जे आकाश, जे सत्तत्वाच्या जवळ आहे, त्याच्यात शब्द आहे. तेजात शब्द आणि रूप आहे. वायूत सॉरी, वायूत शब्द आणि स्पर्श आहे. तेजात शब्द स्पर्श रूप आहे. आपामध्ये शब्द स्पर्श रूप रस आहे आणि पृथ्वीत शब्द स्पर्श रूप रस गंध पाचही विषय आहेत. तर या इंद्रियाचे जे पाच विषय ते तन्मात्रा आणि मग हे सगळे 10 इंद्रिय, मन आणि मूळ प्रकृती, बुद्धी आणि अहंकार हे सगळं आणि ते एकत्र आल्यावर तो त्याला याच्या बरोबर अजून काय आलं तर इच्छा, द्वेष, सुख, दुःख या सगळ्या गोष्टी आल्या ते 6व्यात सांगते. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. म्हणजे त्या सगळ्या इंद्रिय, मन, प्रकृती, अहंकार याच्या सगळ्या एकीकरणात त्याच्यात इच्छा द्वेषाधिक भावना, सुखदुःखादी कल्पना अशा सगळ्या निर्माण झाल्या. अशी संघाता या सगळ्या संकटाबरोबर जी चेतना आहे म्हणजे जे चित्तत्व आहे त्यांना याचा अध्यास होऊन शरीराची निर्मिती झाली आहे. अहम तिथे शरीरापुरता राहिलेला आहे आणि अर्थात धृती, कारण ते शरीर धारण करायला शरीराची निर्मिती झाल्यावर आत्म्यावर त्याचा अध्यास होऊन तो टिकायला धृती लागते. ती धृती जेव्हा संपते तेव्हा देह पासून आत्मा, जीवात्मा आहे तो देह सोडून पुढे जातो. त्यामुळे स्थूल देह जो पंचमहाभूतांचा आहे तो धरून ठेवण्याकरता धृती. हे सगळे क्षेत्राचे विकार आहेत. विकार म्हणजे नुसता दोष असं नाही, ज्याच्यामुळे मूळ तत्वात रूपांतर झालेलं भासतंय आणि जो हा भास आहे तोही कसा आहे विकारी म्हणजे बदलणारा आहे. त्या दृष्टीने ते सांगतायत. क्षेत्र थोडक्यात सांगितलं. आता हे क्षेत्र थोडक्यात सांगून झाल्यावर क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ म्हणजे आपण वेगळे कसे आहोत हे नीटपणे कळण्यासाठी काही ठराविक गुण आपल्यात यावे लागतात. दैवी संपदेचे हे सगळे गुण जवळच आहेत. आपण 16व्यात दैवी संपदा बघणारच आहोत. तर ते काय लागतात आता 6व्या श्लोकात, 7व्या श्लोकात भगवान आता सांगणार आहे. अमानित्वं मदन्बित्वं अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह. क्षेत्रज्ञ हा वेगळा आहे याच्यासाठी म्हणजे हा विवेक झाल्यावर हे सगळं अमानित्वम, अदंबित्वम गुण म्हणून येतात. पण ते करेपर्यंत ती ज्ञानाची साधनं म्हणून सांगितलेली आहेत. आणि तर ही कोणती साधनं? अमानित्वम म्हणजे मानाच्या कल्पनेच्या बाहेरच गेलेले. असं झालं म्हणजे मान, असं झालं म्हणजे अपमान, ही कल्पनाच गेलेली ते अमानित्वम. अदंभित्वम कोणतीही गोष्ट करताना दाखवण्यासाठी न करणं. पुण्य करताना आपण पाहतो की देवळामध्ये ते देणग्याची लिस्ट होते. दान, सात्विक दान असं आहे की जे डाव्या हातालाही उजव्या हाताने केलेलं दान कळायला नाही पाहिजे, इतकं ते गुप्त राखलं गेलं पाहिजे. पण इथे आपण याच्यावर माझं नाव आलं पाहिजे, माझं नाव येणार असेल तर एवढे रुपये देतो, असं जे व्यवहार होतो तो दांभिक व्यवहार झाला. तर त्या दंभाचा ताक अहिंसा. अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने कोणाला न दुखवणे आणि कोणाच्या मानसिक मनानेही न दुखवणे म्हणजे मनात पण कोणाच्या विरुद्ध भाव न येणे, ही झाली पूर्ण अहिंसा. नंतर येते शांती. आता हेही आपण पाहिलं होतं की
क्षमा म्हटलं तर कोणीतरी आपलं वाईट केलं आणि मग आपण त्याला मोठ्या मनाने क्षमा केली. पण शांती म्हणजे ती क्षमेची अशी लेव्हल आहे, की कोणी वाईट केलं ही भावनाच नाहीये. चित्तात कोणी आपल्याला त्रास दिला, त्यानी चित्ताची शांती ढळली आणि मग क्षमा करून शांती आपण परत मिळवली असं नाहीच. चित्ताची शांती ढळलीच नाही कारण कोणी काही माझं वाईट केलंच नाही. अशी जी अवस्था आहे, असा जो भाव आहे तो शांती झाला. आर्जवम. आर्जव हे भगवंताला फार प्रिय आहे. आपण भगवंताच्या ज्या अशा गोड गोष्टी ऐकतो भक्तांच्या, त्या सगळ्या गोड गोष्टी आपण जर विचार केला तर त्याच्यात आर्जव मन, वाणी, बुद्धी यांचा सरळपणा हाच दिसतो. नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या. बाल असताना वडील त्यांचे बाहेर गेलेले असताना यांना पूजाची करायची वेळ आली. पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवला, विठ्ठल काही नैवेद्य दाखवत नाही. रडायला लागले, माझा नैवेद्य तू का नाही घेत? ही जी सरळता आहे मनाची, ती विठ्ठलापर्यंत पोहोचून विठ्ठल प्रगट होऊन त्यांचा घास त्यांनी घेतलेला आहे. आचार्य महाराजांच्या बाबतीतही अशीच एक गोष्ट आहे, की एकदा त्यांचे वडील बाहेर जाताना यांना सांगून गेले पूजा कर. 5 वर्षाचं फक्त वय आहे. तर याने पूजा केली, नैवेद्य दाखवला दुधाच्या वाटीचा आणि वाट पाहतायत देवी काही नैवेद्य घेत नाही. रडायला लागले. काय मला वाटलं माझी आई एवढी माझ्यावर प्रेम करते, तू जगन्माता आहेस. माझ्यासाठी रोज नैवेद्य तू तुझा ठेवतेस पण ते तू आणि माझ्या वडिलांनी दिलेला नैवेद्य तू स्वीकारतेस, माझा स्वीकारत नाहीस. असे रडायला लागले. महालक्ष्मी प्रकट झालेली आहे आणि तिने तो दुधाच्या वाटीतलं दूध पिऊन टाकलं. दूध पिऊन टाकलं तर आचार्य अजून जोरात रडायला लागले. काय म्हणे, माझी आई रोज माझ्यासाठी प्रसाद ठेवायची. मला वाटायचं की किती माझ्यावर प्रेम आहे. पण आज तू हे काय केलंस? माझ्यासाठी काहीच नाही ठेवलंस. तेव्हा लक्ष्मी मातांनी प्रकट होऊन त्यांना स्तनपान करवलेलं आहे. आणि पुढे महाराज आचार्य महाराजांनी त्यांच्या एका देवी स्तुतीत म्हटलेलं आहे की तवस्तन्य म्हणणे अशा वृत्तीने त्यांनी त्याचं उद्धृत करून त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही ज्ञान, जे काही मी सगळं जे रचना किंवा जे काही केलेलं आहे, तो फक्त आई तुझ्या दुधाचा परिणाम आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, ही जी बालवृत्ती आहे, बाल याचा एक अर्थ ज्ञानी पण होतो, विकाररहित सरळता. लहान मुलं अमकं लपवायचं, तमकं सांगायचं असा व्यवहार नाही. जे काय मनात आलं बोलून मोकळे होतात. तर ती सरलता पण येते या लक्षणात आणि या साधनात. आणि शांती आर्जवम आचार्योपासनम. आचार्य आपण आचार्य म्हणजे गुरुही आले आणि आपल्याला जे काही जो कोणी शिकवेल तो एका पद्धतीने आपल्या आचार्य झाले. तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि त्यांची श्रद्धा भक्ती सकट सेवा आणि विशेषतः आचार्योपासनम म्हणजे गुरुसेवा आणि गुरुभक्ती ह्याला मुद्दामून स्थान इथे दिलेलं आहे. आपण म्हणतो ना देवाचं नाव घेतो मग गुरु कशाला? गुरुमंत्रांनी त्या मंत्राचं फल इतकं वाढतं कारण ते अ, तसंही मंत्र हे ईश्वराची विभूती आहे पण गुरूंच्या द्वारा दिल्या गेल्याने त्याचं शतकोटी गुणी त्याच्यात आविर्भाव भगवंताचा राहतो. तर म्हणून आचार्योपासनम शौच अंतर्बाह्य शुचिता. शौचचा मगाशी आपण अर्थ बघितला. आणि स्थैर्य चित्ताची स्थिरता. आणि आपण मागे बघितल्याप्रमाणे चित्ताची स्थिरता ही कोणत्याही विषयावर होऊ शकत नाही. भगवंतावर झाली तर स्थिरता आहे. आपण एखाद्याला म्हणू की एखाद्याला एखादी गोष्ट पाहिजे. समजा अमुक याला पैशाच्या मागे तर तो सतत पैशाचं चिंतन करतो. पण ते चिंतन सतत करत असला तरी तेव्हा त्याचे विचार असं करून पैसे मिळवू, तसं करून म्हणजे ती स्थिरता होऊ शकत नाही. म्हणजे कोणत्याही बाह्य पदार्थांच्या ठिकाणी किंवा क्षेत्रातल्या गोष्टीतल्या ठिकाणी, मायेतल्या गोष्टींच्या ठिकाणी मन स्थिर होणं हे शक्य नाही. ते परमात्मावरच स्थिर होतं. म्हणजे इथे स्थैर्य म्हणजे परमात्म्यावर चित्त स्थिर होणे हे म्हटलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे आत्मविनिग्रह. आत्मा म्हणजे इथे पुन्हा जीवात्मा धरला तर मन
बुद्धी मना म्हणजे अंतःकरण तत्व आणि इंद्रिय सगळी त्याचाही निग्रह झालेला आहे. आत्मविनिग्रह झालेला आहे. विशेष असा निग्रह झालेला आहे. म्हणजे विशेष निग्रह म्हणजे कसा तो साधा निग्रह म्हणजे निग्रह झाला, परत तो गेला, कमी झाला असं होऊ शकतं. विशेष निग्रह म्हणजे कायम एकदा झाला तो कायम. आता पुढे सांगतायत त्याची लक्षणं. इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. वेळ संपलेली आहे तर आपण हा श्लोक उद्याच्या ह्याच्यात घेऊ. आता आज इथेच थांबू. प्रार्थना करून योगेशं सच्चिदानंदं वासुदेव व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.